नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडलेली आहे. तब्बल दीड ते 2 तास ही बैठक पार पडली आहे. वर्षा निवासस्थानी जोरदार खलबतं झाल्याचं समोर येत आहे. गृहमंत्री वर्षा बंगल्यावरून आता रवाना झालेले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातले पुरावे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, काय नेमकी माहिती? शिवसेना नेते संजय राऊत हे साधारणतः 12:30च्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या पाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील वर्षा निवासस्थानी आले. सगळ्यात पहिल्यांदा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली. साधारणतः तासभर त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही तिन्ही नेत्यांनी मिळून एक प्रदीर्घ चर्चा जी आहे ती झालेली आहे. साधारणतः एकूण 1.5 ते पावणे 2 तास ही चर्चा जी झालेली आहे. त्या चर्चेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक फाईल आणली होती. त्या फाईलमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील किरीट सोमय्या यांच्या संदर्भातले भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गुन्ह्यासंदर्भातले महत्वाचे पुरावे असल्याचं सांगण्यात येत आहे. हे नेमके पुरावे किती सक्षम आहेत, त्या संदर्भात काय काय कलम लावण्यात येतील आणि त्याचबरोबर काय कारवाई होऊ शकते या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती जी आहे सूत्रांकडून मिळते आहे. मात्र सध्या तरी नेमके कोणते आणि काय पुरावे सादर केले ही माहिती बाहेर येऊ शकली नाहीत. मात्र शिवसेना नेते संजय राऊत हे वर्षा निवासस्थानून आता निघालेले आहेत आणि ते त्यांच्या सामना या ऑफिसच्या दिशेला ते सध्या आहेत. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या महत्वाच्या बैठकीमध्ये नक्कीच पुढे येत्या काही दिवसांमध्ये जे काही महाविकास आघाडी कारवाई करणार आहे त्या संदर्भातली रणनीती ठरल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. बिलकुल उदय, मात्र या सगळ्या बैठकीनंतर आता गृहमंत्र्यांकडून काही प्रतिक्रिया या संदर्भातली येताना दिसतेय का? काही हालचाली या सगळ्यानंतर आता तातडीनं होण्याची शक्यता वाटतेय का? वळसे पाटील हे वर्षा निवासस्थानी बैठक संपून बाहेर पडल्यानंतर त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी या संदर्भात प्रतिक्रिया विचारली. मात्र त्यांनी आज जोडून काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र ही महत्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातले ठोस पुरावे शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलेले आहेत. त्या पुराव्यांविषयी नेमकी आता पुढे काय कारवाई होणार आहे किंवा कोणता गुन्हा दाखल होणार आहे हे आता आपल्याला पाहावं लागेल. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या अनुषंगाने ज्या अपडेट्स समोर येतील त्या वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करणार आहोत. या बैठकीनंतर आता गृहमंत्री वर्षा निवासस्थानावरनं निघालेले आहेत आणि ही जी बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधातले पुरावे दिल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमोल काळे यांच्यावर आरोप केले होते आणि या आरोपांनंतर आता अमोल काळे यांनी न्यूज 18 लोकमतकडे खुलासा केलेला आहे. मी परदेशात कुठेही गेलेलो नाही असं स्पष्टीकरण काळे यांनी दिलंय. तसंच आपण महाराष्ट्र शासनाचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. मी एक खासगी व्यावसायिक तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे असं त्यांनी म्हटलंय. माझ्याबद्दल झालेली सगळी वक्तव्य ही दिशाभूल करणारी आहेत आणि बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. अमोल काळेंनी जो खुलासा केलाय त्या खुलाशावर एक नजर टाकूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. मी एक खासगी व्यावसायिक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले 2 दिवस तसंच आज सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर तसंच समाज माध्यमांवर काही नेत्यांचे माझ्या संदर्भातली वक्तव्य पाहण्यात आणि वाचण्यात आली. ही सगळी वक्तव्य पूर्णतः दिशाभूल करणारी, माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं कुठलंही कंत्राट किंवा टेंडर मी घेतलेलं नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे सगळे तपशील माझ्या प्राप्तिकर विवरणामध्ये नमूद आहेत. मात्र असं असताना सुद्धा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतुपुरस्सर बदनामी जे नेते करतायत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई मी प्रारंभ करतो आहे. त्यामुळे मी कुठेही परदेशात जाण्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा अमोल काळे यांनी केलेला आहे. दरम्यान यापूर्वी नवाब मलिक यांनी अमोल काळेंवर नेमके काय आरोप केले होते ते देखील पाहूया. जे नाव समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे. ते भारतात नाही. आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मला वाटते हे सगळी लोक
जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात. काही लोक दुबईत आहे, आत्तापासून नाही, काही दिवसापासून आहे. काही लोक लंडनला गेले. आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, तपास होईल. तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. संजय राऊतांनी अमोल काळेंविषयी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूया. इतका मोठा घोटाळा आहे. ह्या लोकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे महा-IT घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत मागच्या सरकारमधले, त्यांना पळून गेल्या काही दिवसापासून लावलं गेल्याची माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारकडे आम्ही विचारू, हे अमोल काळे, ढवंगाळे व इतर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे. त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर आज निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीची वेबसाईट बंद असल्याचं दिसतंय. या संदर्भातलं ट्विट संजय राऊत यांनी रिट्विट केलेलं आहे. घोटाळ्याचे आरोप झालेल्या नील किरीट सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीची काल सुरू असलेली वेबसाईट आज मात्र बंद आहे असं ट्विट समोर आलेलं होतं. हे करताना एका युजरनं ही कंपनी बंद असल्याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केल्याचं समोर येत आहे. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीची वेबसाईट बंद असल्याचं आता दिसतं आहे. या संदर्भातलं एक ट्विट समोर आलेलं होतं. हे ट्विट संजय राऊत यांनी रिट्विट केलेलं आहे. नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीची वेबसाईट कालपर्यंत सुरू होती. आज मात्र ती अचानक बंद असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे. यामागचं नेमकं कारण काय अशी देखील चर्चा आता सुरू आहे. एका युजरनं वेबसाईट बंद असल्याचा स्क्रीनशॉट देखील ट्विट केलेला आहे. आता ही वेबसाईट बंद असल्या कारणामुळे जे आरोप झाले त्या आरोपांविषयी सत्यता आहे का? त्या अनुषंगानं खरंच काही काळबेरं आहे का असे सवाल उपस्थित केले जात आहेत. संशय बळावला आहे आणि त्या अनुषंगानं आता पुढे नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 21 तारखेला कोर्टात उपस्थित राहण्याचा आदेश त्यांना दिला गेलेला आहे. मात्र चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत असं आव्हान दिलंय. आणि याच मुद्द्यावर त्यांच्यासोबत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी संवाद साधला. पाहूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र जाळलं म्हणून चित्रा वाघ ज्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांना नोटीस आलेलं आहे. काय प्रकरण आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, ताई आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. काय प्रकरण आहे? तुम्हाला नोटीस कशासाठी आलेलं आहे? नाही, खरं तर मला असं वाटतंय की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांचे IPC, CRPC गुन्हे दाखल करणं हे फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठीच आहे किंवा काय असा आता प्रश्न पडायला लागलाय. आपण पाहिलं की कालच्या सुद्धा घडामोडी आणि ज्याच्यामध्ये सर्व ज्ञानींनी हे सुतोवाच केलं की आम्ही राज्यातल्या एजन्सीजना आता कामाला लावणार. आणि हेच कुठेतरी असं दिसतंय की मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनीषाताई चौधरी, आमदार भारतीताई लव्हेकर, आम्ही एक पत्र जाळलं होतं मुख्यमंत्र्यांचं आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनने. मी तर बाहेर आहे आणि आजच मला ती नोटीस त्या ठिकाणी मिळाली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की मुंबई पोलिसांची बहादरी काय फक्त यातच राहिली आहे का आता? आणि त्यामुळे कुठे ना कुठे हे एक आपण ज्याला आपण म्हणू की कुठल्या पद्धतीने सूड उगवायचं काम हे त्या ठिकाणी आहे. पत्र का जाळलं? हिम्मत असेल मुंबई पोलिसांमध्ये तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती गुन्हा दाखल करावा. कारण त्या पत्रामध्ये काय होतं, रोज महिला मुलींवरती होणाऱ्या अत्याचारामुळे त्रस्त झालेत महाराष्ट्रातली जनता आज. आणि त्यासाठी आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती आणि ते पत्र आम्ही राज्यपालांना दिलं होतं. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या उत्तरादाखल काय दिलं की त्या ठिकाणी
वेगवेगळ्या राज्यांची, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे त्याच प्रदेशाच्या बलात्कारांची आकडेवारी दिली. एवढंच नव्हे तर राज्यामध्ये जितक्या बलात्कार पीडित आहेत त्यांच्या कुठेतरी त्यांची थट्टा उडवायचं काम हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही ते पत्र जाळलं. तर ज्यांनी थट्टा उडवली त्या मुख्यमंत्र्यांवरती गुन्हा दाखल करायची हिंमत आहे का मुंबई पोलिसांमध्ये? आमच्यावर किती गुन्हे दाखल तुम्ही केले तरी जे सत्य आहे ते आम्ही बोलत राहणार. नेला किमान 4 ते 5 महिने झालेले आहेत. या 5 महिन्यांमध्ये ना कधी आम्हाला कुठल्या पोलीस स्टेशनला बोलवलं, ना कधी बोटभर कसली आम्हाला तिथं चौकशी करा किंवा काहीही नव्हतं. आणि आज अचानक त्या ठिकाणी नोटीस पाठवली आणि 21 तारखेला आम्हाला कोर्टात हजर राहण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. आम्ही करू, आमचं जे लिगल प्रोसिजर आहे ते नक्कीच करू. पण पुन्हा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हिंमत असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती गुन्हा दाखल करा ज्यांनी राज्यातल्या हजारो बलात्कार पीडितांची थट्टा केली आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मी हे म्हणेन की षंड सरकारची ही षंड यंत्रणा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेश प्रशांत लेमदास, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याची ही बातमी आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज सकाळी ही भेट झाल्याची माहिती मिळते. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला आता कमालीचं महत्त्व आलेलं आहे. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठींनंतर आता पुन्हा एकदा भाजप आणि मनसे या 2 पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झालेली आहे. आज सकाळच्या सुमारास ही भेट झालेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रणाली, आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेले, पुन्हा एकदा आता भाजप मनसे युतीच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय. प्रणाली, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, काही या भेटीला याच्यासाठी सुद्धा महत्व आहे, कारण काही दिवसांपूर्वीच भाजपच्या वतीनं आमदार आशिष शेलार यांच्यावर एक महत्वपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने देण्यात आलेली आहे. विविध समित्या, जवळपास 25 समित्या तयार करण्यात आल्या आणि त्याची समन्वय साधण्याची जबाबदारी ही आशिष शेलारांवर देण्यात आली आहे. थोडक्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण धुरा ही आशिष शेलारांच्या हातात देण्यात आल्यामुळे या भेटीला अजूनच जास्त महत्व आहे. साधारणतः 1.5 ते 2 तास ही बैठक झाल्याची माहिती मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी ही बैठक झाली आणि या बैठकी दरम्यान नक्कीच कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादी, शिवसेना हे एकत्रित येतील याच्यात जवळपास शक्यता जी आहे ती पूर्ण दिसून येते आहे. काँग्रेस काय भूमिका घेते हे जरी बघणं महत्वाचं असलं तरी सुद्धा भाजपला सुद्धा एका भिडूची किंवा मनसेला सुद्धा एका मित्रपक्षाची गरज आहे. त्यामुळे हे 2 पक्ष नेमकं काय करतात ते बघावं लागणार आहे. उघड जरी हे 2 पक्ष एकत्रित कदाचित निवडणुका लढणार नसल्या तरी काही जागांवर मात्र एकमेकांना सहकार्य करायचं अशी भूमिका हे पक्ष घेऊ शकतात आणि त्या दृष्टीने सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी भाजपच्या वतीने अशी कुठलीही बैठक झाली असल्याची जी चर्चा आहे त्याच्यावर पूर्णविराम लावण्यात आलेला आहे. अशी बैठक झाली नाही असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय. सोबतच हे सुद्धा सांगण्यात आलंय की आम्ही मनसेच्या बरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नाही असं सुद्धा अतुल भातखळकर जे प्रभारी आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु तरी ही भेट झाली एवढं मात्र निश्चित आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस उद्यापासून शिवजयंतीपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या घरी पत्र पाठवणार असून कार्यकर्त्यांच्या हस्ते ही पत्र पाठवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. भाजपनं गुंडगिरी केल्याचा आरोप यावेळेला नाना पटोले यांनी केलेला आहे. बहिरी आणि गुंगी भाजपची व्यवस्था जी आहे त्यांच्यापर्यंत हा वाद जात नाही, म्हणून आता उद्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी, देवेंद्र फडणवीसांच्या घरी आम्ही या पद्धतीचे पत्र असंख्य कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांच्या घरी पाठवणार आहोत, जेणेकरून आता तरी शिवाजी महाराजांचं जो काही त्यांचा मानस होता, त्यांचा विचार होता, शेतकऱ्यांच्या
भाजीच्या ढेटालाही धक्का लागेल तर हातकलम करू आणि इंग्रजांनी त्या काळात शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर त्यासाठी इंग्रजांनी महाराजांच्या दरबारामध्ये येऊन माफी मागितली होती. हा क्षण त्या ठिकाणी त्यांना आम्ही पाठवतो आहे. भाजपने केलेल्या पापाचं डिफेन्स करण्याचा कृत्य जे परवा विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जे आंदोलन आम्ही जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये पाहिलं आपण की रस्त्यावर भाजपने आपले काही लोकांना पैसे देऊन तिथं रस्त्यावर उतरवलं, गुंडाईजम मुंबई शहरामध्ये केलं, पोलिसांना चावा घेतला. आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनं आम्ही इथे आंदोलन करत होतो. आम्ही काही तिथं लाखो लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर नेणार नव्हतो. आमचे जे काही आंदोलन महाराष्ट्रामध्ये 3 त्यांच्या पहिले झाले होते त्याच्यातही आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं की आमची संख्या आम्ही 500-600 लोक नेऊन त्या ठिकाणी त्या आंदोलनाची ते भूमिका 100-200 लोक काही ठिकाणी आम्ही नेत होतो, कारण की आम्ही तशा सूचनाच दिल्या होत्या, कारण की कोरोनाचा कालावधी चालू आहे. पण भाजपनी ज्या पद्धतीनं मुजोरी कशी दाखवायची आणि केंद्रातल्या सत्तेची गरमी कशी दाखवायची हा प्रत्येक केला आणि मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि पोलिसांनी अडवलं तर त्यांना चावा घेण्याचे पाप भाजपने केलं. तर या पद्धतीच्या कृत्याला आम्ही समर्थन करत नाही आणि आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन करायची आमची भूमिका नाही. भाजपची प्रवृत्ती काय आहे त्याचे दर्शन काल त्या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यामुळे आता त्या घटना सध्या न्यायव्यवस्थेमध्ये आहेत, त्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे आत्ता मी कर्नल पुरोहितबद्दल फार काही टीका केली करावी असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की त्या सगळ्या घटनेमागे कोण कोण आहेत त्याचं ते दिशायंत्र त्या माध्यमातून दिसतं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं. न्यायव्यवस्थेत प्रकरण असल्यामुळे मी याच्यावर प्रतिक्रिया जास्त देणं बरोबर नाही. राज्याला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांनी रचलं त्याचं निश्चितपणे राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीचा याचा गवगवा मग सुशासनिक राजपूतच्या घटनेपासूनच आपण हे सगळ्या बी जे पीने निर्माण केलेलं हे चक्र जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतं. आणि भाजप हे दुधाने धुतल्यासारखं आहे, बिलकुल भ्रष्टाचारीच नाही आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. आता खऱ्या अर्थानं काल संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम त्याला पाठिंबा काँग्रेसने दिलेला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम झालं, मग त्यांनी काही लोकांची नावं घेतली, अनमोल काळे असतील, काय किती काळे आहेत मला माहीत नाही, त्याच्यात अनेक काळ्यांची नावं घेतली त्यांनी राऊतांनी. काळेच काळे म्हणजे भाजपच्या काळात काळच काळा आहे असं त्यांनी सांगितलं. तर आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन सांगतो आहे की तातडीनं हे EOWकडे हे सगळं प्रकरण देऊन गृहमंत्र्यांनी तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे सगळेच प्रकरण, कारण की आरोप त्यांनी केलेत एकही सिद्ध करू शकले नाही. हा आरोप संजय राऊतांनी परवा केलेत, हे आरोप सिद्ध झाले पाहिजे, कारण की आपलं सरकार राज्यात आहे, त्यांच्या काळातला केलेला भ्रष्टाचार आहे हा उघडकीस आला पाहिजे. ही मागणी काँग्रेस करेल. मला जे काही तुमच्या माध्यमातून ऐकलं ते विदेशात आहे, तर जे कुठं असेल ना तर आखरी संजय राऊत आमची मागणी काँग्रेसची त्याच्यातली एकदम स्पष्ट आहे की संजय राऊतांनी केलेल्या परवाच्या आरोप याचं तातडीनं चौकशी सुरू व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावरचं सातत्यानं लक्ष ठेवून याला टाईम पिरियडच्या आत याला कुठला तरी हे झाला पाहिजे ना. त्याचं केंद्र चौकशीच करतो. त्यांनी सांगितले 19 बंगले आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे कोकणामध्ये, राऊतांनी सांगितलं एकही नाही आहे. आज ते पाहायला चाललेत तिकडे. हे खोदाखोदी जी चालू आहे. आता सरकार राज्यात आपलं आहे. आता राज्यात सरकार असताना या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी व्हावी आणि जे खरं आहे ते लोकांसमोर यावं, ही मागणी काँग्रेसची आहे. यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयाला काँग्रेस हायकमांडकडून स्थगिती दिली गेलेली आहे. नाना पटोले यांना हा एक पक्षश्रेष्ठींकडून धक्का असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या नाना पटोले यांनी केलेल्या होत्या, त्या नियुक्त्यांना आता स्थगिती दिली गेलेली आहे. नाना पटोले यांनी आता सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे.
कार्याध्यक्षांना आता जिल्हा उपाध्यक्ष संबोधावं असा उल्लेख नाना पटोले यांच्या पत्रात करण्यात आलेला आहे. पक्षश्रेष्ठींनी पाठवलेल्या पत्रानंतर, त्या निर्णयानंतर आता पटोले यांनी पुन्हा एकदा पत्र पाठवलेलं आहे. काँग्रेस कार्याध्यक्ष आता उपाध्यक्ष असणार आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानंतर नाना पटोले यांनी माघार घेतल्याचंही दिसतंय. कार्याध्यक्ष म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नियुक्त झाल्या त्या रद्द केल्या का, त्यात त्यांना स्थगिती दिली का? आम्ही त्याला कार्याध्यक्षाच्या जागी आम्ही त्यांना सिनियर उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या त्याचं नावामध्ये तेवढा बदल करतो आहे, तेवढं त्याला संबोधित केलं जाणार. मध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, नाना पटोले यांनी एक निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला काँग्रेस हायकमांडकडून स्थगिती दिली गेलेली आहे. नाना पटोले यांना हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय. स्वाती, सविस्तर याबद्दल काय सांगाल? खरं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोलेंनी सगळ्या जिल्हा कमिट्या आहेत त्यांच्यावर कार्याध्यक्षांची नेमणूक केली होती, ज्याला पक्षश्रेष्ठींची कुठल्याही प्रकारे मान्यता घेण्यात आली नव्हती, सूचित करण्यात नव्हती आली. आणि साहजिकच आहे, त्यामुळे या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यानंतर नाना पटोले यांना आपला स्वतःचा निर्णय मागे घ्यावा लागलाय. आता कार्याध्यक्षांऐवजी वरिष्ठ उपाध्यक्ष असं म्हणावं लागणार आहे. खरं तर त्यांच्या ज्या सगळ्या नियुक्त्या, याचाच अर्थ असा होतो की सगळ्या नियुक्त्या ज्या त्यांच्या कार्याध्यक्ष म्हणून केलेल्या नाना पटोलेंनी, या सगळ्या त्यांना स्थगित कराव्या लागल्यात. आणि या त्यांची जो निर्णय होता कार्याध्यक्ष वर ह्या सगळ्या नेमणुका करण्याचा, त्या संदर्भात त्यांना पक्षश्रेष्ठींचा रोषही ओढवावा लागलाय. त्यामुळे एका बाजूला त्यांची वेगवेगळी वक्तव्य, ज्याच्यात कुठेतरी स्वतःवर अनेक गोष्टी, अनेक प्रकारे ते एक वेगळं संकट निर्माण करतात. आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे किंवा त्यांच्या आदेशामुळे त्यांना अशा नियुक्त मागे घ्याव्या लागतात. त्यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची एकूणच राजीनामा दिल्यानंतर त्यांना जे काही मंत्रिपद हवंय असं म्हटलं गेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्यानं ते सुतोवाच करतात. पण ते सतत अडचणीतच येताना आपल्याला बघायला मिळतात त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून आणि वेगवेगळ्या त्यांच्या आदेशावरून. बिलकुल स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी औरंगाबादमधली आहे. औरंगाबादमध्ये सध्या शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणावरनं बराच वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काल मनसेनं लावलेले पोस्टर्स महानगरपालिकेनं रात्रीच काढल्यामुळं आता नवा वाद पाहायला मिळतोय. यासोबतच पुतळा अनावरणाच्या सोहळ्याच्या वेळेवरून सुद्धा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच संदर्भात मनसे आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. शिवजयंती एक दिवसावर येऊन पोहोचलेली आहे. राज्यभरात सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. मात्र औरंगाबादमध्ये तणावाचं वातावरण आहे. तणावाचं वातावरण काय आहे हे बोलण्यासाठी माझ्यासोबत सुमित खांबेकर आहेत. कारण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील सगळ्यात मोठा देखणा रुबाबदार अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे. तो पुतळा बसवणे, त्याचं अनावरण करणे, अनावरणाची तारीख, वेळ निश्चित करणे, याच्यातून बरेच वाद झालेले आहेत. आणि रात्री बॅनर काढण्यावरून सुमित खांबेकरांनी सुद्धा राडा केला क्रांती चौकात. सुमित, काय होतं कारण रात्री राडा करणार? मुळामध्ये रात्री 12:15 वाजता महानगरपालिकेचे 30-40 अधिकारी इथं आलेत कर्मचाऱ्यांसोबत आणि त्यांनी पटापट बॅनर काढायला सुरुवात केली. याचे बॅनर होते, तुमचे होते का सगळे? या बॅनर मनसेचे होते, ह्याच्यामध्ये भाजपचे बॅनर होते, ह्याच्यामध्ये छावा संघटनेचे बॅनर होते, मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर होते. अनेक संघटनांनी, अनेक कार्यकर्त्यांनी, शिवप्रेमींची इथं बॅनर होते. त्यांनी ज्या पद्धतीने इथं आले आणि पटापट बॅनर काढायला सुरुवात केली. आणि मला ज्यावेळेस कार्यकर्त्यांचा फोन आला आमचा, मी इथं पोहोचलो आणि मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना विचार केला की तुम्ही ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरनं करते, त्यावेळेस त्यांची तत्वमय उभारली. कुठलाही अधिकारी कोणाचं नाव घ्यायला तयार झालेलं नाही आणि अक्षरशः अधिकारी एक जण पळायला लागले. त्यांना शिवसेनेचे आदेश होते, कारण या ठिकाणी सगळं क्रांती चौक हायजॅक केलाय शिवसेने. मला एक गोष्ट कळत नाही, महाराज काय फक्त शिवसेनेचे का?
महाराज शिवसेनेचे नाही आहे, महाराज हे अख्ख्या देशाचे आहेत, अख्ख्या जगाचे आहेत, हे त्यांनी विसरू नये कृपया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हायजॅक करण्याचा काय प्रश्न आहे? अहो, पुतळ्याचं अनावरण दादा रात्री 12 वाजता करता. आमचं म्हणणं होतं, अहो सगळ्यांना सांगून तुम्ही पुतळ्याचं अनावरण दिवसा ढवळ्या करा ना. पुतळ्याचं अनावरण हे दिवसा ढवळ्या झालं पाहिजे. रात्री 12 वाजता आपल्या घरातल्या आई बहिणी कसं काय त्या कार्यक्रमाला येतील? हे रात्री जो त्यांनी प्रकार घडून आणलेला आहे तो निंदनीय आहे. आणि जर अशा प्रकारची त्यांची दादागिरी असेल तर ती दादागिरी मोडून काढली. महाराजांचं 12 वाजता उद्घाटन करतात हे नक्कीच योग्य नाहीये, का की इथं महिला सर्व समाजाच्या येणार आहेत आणि त्या महिलांना आपल्या डोळ्यात हा उद्घाटन सोहळा साठवून ठेवायचा आहे. पण आज हे योग्य नाहीये. पण आम्ही 12ला जरी झालं तर आम्ही नक्की येऊ, पण ते योग्य नाही एवढं म्हणतो. हा कार्यक्रम शांततेत होतो का हे पाहणं गरजेचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे होऊ घातलेल्या अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पावरून आता शिवसेना आणि भाजप दरम्यान जुंपण्याची शक्यता आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरच्या दौऱ्यादरम्यान अजनी वनाची पाहणी केली आणि पर्यावरणवाद्यांप्रमाणे प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या मागणीच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज असल्याचंही बोललं जात आहे. नागपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या अजनी इंटर मॉडेल स्टेशनचं काम लवकरच सुरू होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अजनी वनाची जागा अधिग्रहित केली जाणार आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारची 7,000 झाडं आहेत. अजनी वन ब्रिटिशांनी वसवलंय. इथं रेल्वेचं कार्यालय आणि कर्मचारी वसाहतही आहे. त्यामुळे केवळ वृक्षच नाही तर कॉलनीत राहणारे नागरिकही विस्थापित होणार आहेत. परिसरात असलेली रेल्वे मेन्स शाळा तसंच केंद्रीय विद्यालयाची प्राथमिक शाळा आहे. ते विस्थापित होणार असल्यानं मुलांची देखील मोठी गैरसोय होणार आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. जेव्हा झाडं कापली जातात तेव्हा गरजेपेक्षा जास्ती जागा आपण तिथे अक्वायर करतो, झाडं कापून ठेवतो आणि नंतर सगळं तिथे नाश होऊन जातो, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हाच विषय त्यांनी आज मला त्यांचे सगळे ऑब्जेक्शन आणि सजेशन पण दिलेत काही चांगले, की इथे नाही तर दुसरीकडे कुठे होऊ शकतं IMS. तर मला वाटतं याच्यात थोडा अभ्यास होऊन आमची सगळ्यांची वैयक्तिक भूमिका हीच आहे की कुठेही वाद न करता संवादामधून हा विषय सुटला पाहिजे. हेच आम्ही एजन्सीमधून बघू ते कसं लवकरात लवकर होऊ शकेल आणि झाडं कशी वाचतील याच्यावर थोडं आम्ही लक्ष देऊ. तिथे बघा खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे. तिथे खूप बर्डची स्पीसीज आहेत, नेटिव्ह ट्रीजची स्पीसीज आहेत, खूप जुने झाडं आहेत. मुख्य म्हणजे ते हेरिटेज आहे. रेल्वेनी जी जागा डेव्हलप केली होती तिथे जे झाडं आहेत ते 100 वर्षाच्याही वर आहेत. आदित्य ठाकरेंनी पहिले प्रकल्पाचे अध्ययन करायला पाहिजे. अध्ययन केल्यानंतर त्याने आपला वक्तव्य व्यक्त करायला पाहिजे. म्हणून विरोध करण्याचं कारण नाही. एखाद्या माणसाची चूक झाली तर त्याला सुधारण्याची त्याला संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. मेट्रो आली, कार शेडचं कार्य असो, हे शहरात होणं एक सुखाची गोष्ट आहे. कारण इथल्या मुलांना रोजगार मिळणार आहे, इथल्या कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी, हॉस्पिटलची कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी हे अत्यंत सुलभ होणार आहे. इथल्या मुलीला काम करताना ते सोपी जाणार आहे. पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर पुढची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत. शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत संभ्रम असल्याचं आता समोर येत आहे. गृह विभागानं काढलेल्या परिपत्रकामुळे हा संभ्रम असल्याचं समोर येत आहे. शिवप्रेमींमध्ये त्यामुळे नाराजीचं वातावरण आहे. पोलीस आणि शिवप्रेमींदरम्यान तणावाची एकंदरीत स्थिती असल्याचं देखील समोर येत आहे. सरकारची नियमावली शिवप्रेमी पाळणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. डीजे लावून मिरवणुकीची शिवप्रेमींची मागणी आहे, मात्र सरकारच्या नियमावलीमध्ये याबद्दल मनाई करण्यात आल्यानं शिवप्रेमींमध्ये आता नाराजी असल्याचं समोर येत आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत सध्या. बालाजी, शिवप्रेमींमध्ये या मुद्द्यावरून नाराजी असल्याचं आता समोर येत आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, एकूण बघितलं 14 तारखेला शासनानं जे शिवजयंतीचं परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये प्रामुख्यानं अनेक नियमांचं हे केलेलं आहे, नियम घालून दिले. त्यातला प्रमुख जो नियम आहे तो ज्याला शिवभक्त जे आहे ते विरोध करतायत त्याचा पहिला नियम आहे तो डीजे आणि मिरवणुका काढणं. या डीजे लावून मिरवणुका काढण्याबाबतीत प्रशासनाकडून आतापर्यंत कुठलंही स्पष्ट असं सांगण्यात आलं नव्हतं. मात्र शिवभक्तांनी जे आहे ते डीजे लावलेले आहेत आणि मिरवणूक काढण्याच्या मानसिकतेत शिवभक्त आहेत. मात्र
प्रशासनाकडून आता असं सांगण्यात येतं की परिपत्रक देऊन सांगण्यात येतंय की याच्यामध्ये तुम्हाला डीजे लावता येणार नाहीत, मिरवणुका काढता येणार नाहीत. एका ठिकाणी 500 लोकांना जी आहे ती परवानगी एका जयंतीसाठी देण्यात आलेलं जे आहे ते परिपत्रकाचा अहवाल देत स्थानिक प्रशासन जे आहे ते शिवभक्तांना सांगतंय. मात्र शिवभक्तांनी जे आहे ते डीजेला ॲडव्हान्स दिलेले डीजे बुक केलेले आहेत. अशा परिस्थितीत जे आहे ते कळंब परिसरात जो बघितलं उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा होतो. तिथले शिवभक्त जे आहे ते आज संतप्त होऊन त्यांनी जे आहे ते कळंब पोलीस स्टेशन इथे जमावात एकत्र आले होते आणि तिथं पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये काय तणाव देखील निर्माण झाला होता की त्यांची मागणी अशी होती की डिझेल आणि मिरवणुकीला परवानगी द्या. मात्र परिपत्रकाचा आधार देत पोलिसांनी जे आहे ते याला परवानगी नाकारली आहे. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जे आहे त्याच्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन जे आहे ते शिवभक्तांना दिले. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील देखील उपस्थित होते. मात्र अजिंक्य हा प्रश्न आता आहे की 2 दिवस उरलेले असताना हा सगळा वाद उफाळून आले ना, आता नेमकं प्रशासन भूमिका काय घेतं किंवा पुढील काळात डिझेलला परवानगी मिळते का, मिरवणुकीला परवानगी मिळते का, हे जर असंच राहिलं तर शिवजयंती दिवशी सुद्धा याच्यामध्ये निश्चितच प्रशासन आणि शिवभक्त यांच्यामध्ये वाद होण्याची चिन्ह निर्माण होती. त्यामुळे प्रशासनानं आता जो काय आहे तो परिपत्रकात किंवा शासनाने यात मार्ग काढणं गरजेचं आहे. अजिंक्य बालाजी, लोकप्रतिनिधींची नेमकी काय भूमिका आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत सध्या फोन लाईनवरनं. कैलासजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. गृह विभागाच्या परिपत्रकामुळे काहीसा तणाव उस्मानाबादमध्ये असल्याचं आता समोर येतं. या अनुषंगानं शिवप्रेमी नाराज असल्याचं समजतंय. आपली या संदर्भातली काय भूमिका? मिरवणूक काढण्यासाठी गृह विभागाने परवानगी दिली नाही, त्यामुळे शिवप्रेमीमध्ये नाराजी आहे. निश्चितच आम्ही शिवप्रेमींची भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवून मिरवणुकीला कशी परवानगी मिळवता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या तरी शिवप्रेमी आणि सर्व शिवभक्त म्हणजे आमची सर्वांची इच्छा होती की मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघाली पाहिजे. 2 वर्ष मिरवणूक निघाली नव्हती, परंतु सध्या डॉल्बी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. फक्त मिरवणुकीसाठी आम्ही समन्वय साधून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बरं, पण जर समजा प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं तर मग नेमकी काय भूमिका राहील? कारण 2च दिवस आता उरलेत म्हणून. नाही, वरिष्ठांकडे मागणी करून मिरवणुकीला कशी परवानगी मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सर्व लोक. बरं, कैलासजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. बालाजी इंद्रफळ आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते. बालाजी, आपले देखील आभार. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे. कार, रिक्षा आणि बाईकची एकमेकांना धडक बसून हा अपघात झालाय. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या स्विफ्ट कारची विरुद्ध दिशेहून येणाऱ्या कार आणि बाईकला जोरदार धडक बसली. कार चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.